नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. तामिळनाडू आंध्र प्रदेशला वर्धा चक्रीवादळाचा तडाखा, 10 जण मृत्युमुखी. लष्कराचं मदत कार्य वेगानं सुरू. केंद्र सरकार कोणत्याही मुद्द्यावर चर्चेला तयार, पण अधिवेशनाचं कामकाज सुरळीत होऊ द्या, माहिती प्रसारण मंत्र्यांचं आवाहन. पेट्रोल डिझेल डिजिटल खरेदीवर आजपासून सवलत सुरू. सवलतीची रक्कम कॅशबॅक पद्धतीनं मिळणार. 11व्या जागतिक बिलियर्ड स्पर्धेचं अजिंक्यपद पंकज अडवाणीनं पटकावलं. आणि राज्यात थंडीचा कडाका कायम. अहमदनगर इथं 7.8 किमान तापमानाची नोंद. पाहूया सविस्तर वृत्त. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या वर्धा चक्रीवादळानं काल चेन्नईला जोरदार तडाखा दिला. सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊसही झाला. ताशी 100 किलोमीटरपेक्षा अधिक वेगानं वारे वाहिल्यामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली. वीज पुरवठाही खंडित झाला. तसंच अनेक वाहनंही उलटल्याचं वृत्त आहे. चेन्नई विमानतळावरील उड्डाणं रात्री 9 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली होती. चेन्नईतील उपनगरी रेल्वे सेवाही पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. तामिळनाडूच्या किनारपट्टीवरील 4 जिल्ह्यातल्या शाळा, महाविद्यालय तसंच कार्यालय आजही बंद ठेवण्यात आली आहेत. तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशात आतापर्यंत सुमारे 10,000 जणांना 95 मदत शिबिरात हलवण्यात आलं आहे. तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवरील भागात एनडीआरएफची 15 पथकं तसंच लष्कराच्या जवानांनी मदत कार्य सुरू केलं आहे. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे आंध्र प्रदेशची दक्षिण किनारपट्टी, तामिळनाडूची उत्तर किनारपट्टी आणि पुदुचेरीमध्ये पुढील 36 तासात जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान केंद्र सरकार परिस्थितीवर पूर्ण लक्ष ठेवून असून केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी मदत आणि बचाव कार्याविषयी चर्चा केली आहे. आतापर्यंत तामिळनाडूत झालेलं हे सर्वात भयंकर वादळ असल्याचं मानलं जात आहे. या वादळात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. वर्धा चक्रीवादळ आज केरळ जवळून पुढे सरकणार आहे. त्यामुळे केरळमध्येही सुरक्षेच्या कारणासाठी अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन केंद्र परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. संसदेवर 2001 साली झालेल्या हल्ल्यात शहीद झालेल्यांना आज आदरांजली वाहण्यात येणार आहे. संसद भवनात उभारण्यात आलेल्या स्मारकाला विविध राजकीय पक्षांचे नेते आणि खासदार अभिवादन करतील. या हल्ल्यात 5 दिल्ली पोलीस कर्मचारी, केंद्रीय राखीव पोलीस दलाची महिला कर्मचारी आणि संसद सुरक्षा सेवेतल्या 2 कर्मचाऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले होते. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचं कामकाज सुरळीतपणे होऊ द्यावं असं आवाहन माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी विरोधकांना केलं. केंद्र सरकार विमुद्रीकरणासंदर्भात कोणत्याही विषयावर चर्चा करायला तयार आहे याचाही त्यांनी पुनरुच्चार केला. त्यानंतर 16 तारखेला अधिवेशनाची सांगता होणार आहे. सत्ताधारी पक्ष सर्व प्रकारच्या चर्चेसाठी तयार आहे, परंतु विरोधक सभागृहाच्या कामकाजात सतत अडथळे आणत आहेत. देशवासियांच्या दृष्टीनं विमुद्रीकरणाबरोबरच इतर अनेक मुद्द्यांवर चर्चा होणं अपेक्षित आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी यांनी संसद अधिवेशनामध्ये सुरळीत कामकाज होत नसल्याबद्दल नुकतीच चिंता व्यक्त केली होती. पंतप्रधानांना लोकसभेत बोलू दिलं जात नाही याबाबत नायडू यांनी नापसंती व्यक्त केली. क्रेडिट डेबिट कार्डद्वारे होणाऱ्या व्यवहारांना सूट देण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाची अंमलबजावणी मध्यरात्रीपासूनच सुरू झाली. कार्ड, ई वॉलेट, मोबाईल वॉलेटद्वारे पेट्रोलची खरेदी केल्यास प्रति लिटर 49 पैसे तर डिझेलसाठी 41 पैशांची सूट मिळणार आहे. 0.75% सवलतीची रक्कम 3 दिवसात ग्राहकांच्या बँक खात्यात आता जमा होणार आहे. राज्यातल्या नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी तसंच शहरांना नवा चेहरा देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. नांदेड, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात महापालिका आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अंतिम टप्प्यासाठी झालेल्या प्रचार सभांमध्ये ते काल बोलत होते. आपलं 2 वर्षाचं सरकार हे खऱ्याखुऱ्या अर्थानं आपलं सरकार असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी महापालिका निवडणुकांसाठीचा जाहीरनामाही प्रसिद्ध केला. सेवा अधिकार कायद्याअंतर्गत राज्य सरकारनं नागरिकांना 372 सेवांची हमी दिली असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. पोलीस दलात सुधारणा करण्यासाठी आवश्यक ती पावलं उचलण्यात आल्याची माहिती राज्य शासनानं मुंबई उच्च न्यायालयाला दिली आहे. रिक्त पदं भरणं, न्यायवैद्यक प्रयोगशाळांचा दर्जा सुधारणं, पुरेसं प्रशिक्षण देणं तसंच तपास यंत्रणा मजबूत करणं आदी उपक्रम हाती घेण्यात आल्याची माहितीही सरकारतर्फे देण्यात आली.
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आणि कायद्यातील सुधारणा यानुसार राज्य सरकारनं मार्गदर्शक तत्वात सुधारणा न केल्याच्या विरोधात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर राज्य सरकारनं हे प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. अमरावती जिल्ह्यातल्या मेळघाटातील हरिसाल या डिजिटल व्हिलेजमध्ये राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या हस्ते पेटीएम आणि महा ई सेवेचा शुभारंभ झाला. यावेळी हरिसाल डिजिटल व्हिलेज संदर्भात आणि पेटीएम कार्यपद्धतीची माहिती मुख्य सचिवांनी घेतली. सेतू सुविधा आणि स्मार्ट रेशन कार्ड प्रणालीच्या कार्यपद्धतीविषयी क्षत्रिय यांनी जाणून घेतलं. रोकडरहित अर्थव्यवस्था करण्याच्या दृष्टीनं जिल्हा प्रशासनानं सुरू केलेला हा उपक्रम स्तुत्य असून नजीकच्या काळात मेळघाटातील बहुतांश गावात डिजिटल पेमेंट शक्य होणार असल्याचा विश्वास मुख्य सचिवांनी व्यक्त केला. विभागीय आयुक्त जे.पी. गुप्ता, जिल्हाधिकारी किरण गीते, मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी, आदिवासी विकास विभागाचे अप्पर आदिवासी विकास आयुक्त गिरीश सरोदे, प्रकल्प अधिकारी षण्मुख राजन, आरोग्य संचालक डॉ. सतीश पवार यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारीही यावेळी उपस्थित होते. शेतकरी संघटनेच्या 13व्या संयुक्त अधिवेशनाचा नांदेडमध्ये काल समारोप झाला. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती मिळणं, त्याचबरोबर जैवजनुकीय आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतीसाठी वापर करणं यासाठी आमचे प्रयत्न सुरूच राहतील असं संघटनेचे अध्यक्ष गुणवंत पाटील हंगरगेकर यावेळी म्हणाले. शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांच्या जीवनचरित्रावर आधारित अंगारवाटा शोध शरद जोशींचा या चरित्रग्रंथाचं प्रकाशन माजी मंत्री माधवराव किन्हाळकर यांच्या हस्ते काल करण्यात आलं. प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचवण्यात जळगाव जिल्हा प्रशासनानं उत्तम कामगिरी केली असून आतापर्यंत 608 लाभार्थ्यांना जमिनीचं वाटपही केलं आहे. प्रत्येकाचं स्वप्न हक्काचा निवारा मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या ग्रामीण भागातल्या लोकांना भक्कम साथ मिळाली ती शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून. जळगाव जिल्ह्यात ही योजना राबवण्यासाठी जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली नियोजनबद्ध प्रयत्न सुरू आहेत. आम्ही 1 महिन्यामध्ये प्रत्येक गावात जाऊन ग्रामसभा घेतले, तिथे आम्ही लाभार्थी निवड केले, तिथे सरकारी जागा निवड केले. त्याच्यानंतर त्यांचे जो कब्जा हक्कची रक्कम आहे ते पंडित दीनदयाल उपाध्याय योजना अंतर्गत जमा करून आम्ही त्यांना जमीन वाटपचे ऑर्डर पण काढलेले आहे. पूर्वी फक्त दारिद्र्य रेषेखालच्या ग्रामीण भागातल्या लाभार्थ्यांचा समावेश होणाऱ्या या योजनेत आता सामाजिक आर्थिक सर्वेक्षणानुसार पात्र लाभार्थ्यांची प्राधान्यक्रमानुसार निवड केली जाते. तर आमच्या समजा घरकुलांच्या ऑर्डरी 1990 पासून आलेल्या होत्या. तर आम्हाला जागा उपलब्ध नसल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी घरकुल बांधू शकलो नाही. तर आमचे दिवस समजा असेच वायवार जात होते. प्रधान आवास योजनेच्या अंतर्गत आम्हाला जागा उपलब्ध होऊन मिळणार आहे आणि आम्ही स्वतःचं घर बांधू शकतोय. या योजनेत लाभार्थ्याला घर बांधणीसाठी शासनाच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल योजनेअंतर्गत जमीन दिली जाते. तसंच शासकीय भूखंड उपलब्ध नसलेल्या ठिकाणी जागा खरेदीसाठी 50,000 रुपयांचं अर्थसहाय्य दिलं जातं. आज लोक आम्हाला जागा नाही होती, उपलंग आम्ही राहत होते. आता स्वतःला जागा भेटली, आता आम्ही बांधू शकताय. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सन 2016-17 साठी आतापर्यंत 141 लाभार्थ्यांना जमीन खरेदीसाठी रक्कम हस्तांतरित करण्यात आली असून आणखी 302 लाभार्थ्यांचं घरकुलाचं स्वप्न लवकरच साकारणार आहे. राज्यव्यापी एसटी महिला आणि युवक कामगार मेळाव्याचं कोल्हापूरमध्ये काल आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्याला राज्यभरातून एसटीच्या महिला कर्मचारी आणि युवकांची मोठी उपस्थिती होती. नव्या वेतन करारामध्ये एसटी कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन श्रेणी दिली जावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. एसटी कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना अधिकाधिक उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न करावा असं आवाहन विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी यावेळी केलं. उस्मानाबाद तालुक्यात 4 महिन्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे बेंबडी आणि बोरखेडा या गावांना जोडणारा पूल वाहून गेला. त्यामुळे ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाल्यानं पाण्याची समस्या दूर झाली. मात्र बोरखेडा आणि बेंबळी या 2 गावांना जोडणारा पूल वाहून गेल्यानं इथली वाहतूक व्यवस्था पूर्णपणे थांबली आहे. गेल्या 3 महिन्यांपासून इथले ग्रामस्थ आणि विद्यार्थी बेंबळी ते बोरखेडा असा पायी प्रवास करत आहेत. चलत यावं लागतंय, अभ्यास नीट होत नाही. परत सकाळी 7 वाजता निघावं लागते, त्यामुळे नीट अभ्यास बी होत नाही. 12 किलोमीटर यावं लागते आणि 12 किलोमीटर जावं लागते. कधी कधी तास बी बुडते.
खूपच बिकट परिस्थिती झालेली आहे. या पुलामुळं गाड्याही नीट जाऊ शकत नाहीत आणि आम्हीही जाऊ शकत नाही, कारण तिथं मातीचे ढिगारे वगैरे आहेत. त्यात पाय पडून म्हणजे पाणी पण खूप साचलेलं आहे तिथे, त्यामुळे चलणंही शक्य होतं नाही. ज्या कुटुंबाकडे दुचाकी वाहन आहे ते आपल्या मुलांना दुचाकीवर शाळेत सोडतात, मात्र ज्यांच्याकडे नाही त्यांना मोठी अडचण निर्माण झाली आहे. 3 महिने झाले लेकराला न्यायला नाही. आता आमची शेतातली कामं सोडता आणि लेकरासाठी हितवर येतात. संध्याकाळी 7-8 वाजता लेकराला गावात यायला. आमचा सगळा व्यवहार तर बेंबळीलाच आहे आणि बेंबळीचाच रस्ता बंद आहे. बाकीचे रस्ते चालू आहेत पण त्याचा काही उपयोग नाही आम्हाला, कारण इकडून उस्मानाबादला जायचं म्हणलं तर 25 किलोमीटर जावं लागते. बेंबळी आम्हाला 7 किलोमीटर 7-8 किलोमीटरवर बेंबळी आहे. तर आमच्या शाळेची मुलं वगैरे सगळी बेंबळीलाच आहे, त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यात गरजेचा रस्ता बेंबळीच आहे. गेल्या 10 वर्षापासून गावाच्या रस्त्याची दुरावस्था प्रशासनाच्या दारी मांडत आहोत. बऱ्याचदा लोकवर्गणीतून खड्डे बुजवण्याचं काम केलंय, तर आता होत असलेल्या पुलाच्या कामाबाबतही समाधानी नसल्याचं ग्रामस्थांनी म्हटलंय. याकडे प्रशासनानं लक्ष देऊन समस्या दूर करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. भारताच्या पंकज अडवाणीनं 11व्या जागतिक बिलियर्ड्स अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. काल बंगळुरू इथं झालेल्या सामन्यात त्यानं सिंगापूरच्या पीटर गिलख्रिस्टचा 6-3 असा पराभव करून विजय मिळवला. आतापर्यंत पंकजनं 16 जागतिक विजेतेपदं पटकावली आहेत. हिंदू पंचांगातील मार्गशीर्ष पौर्णिमा ही तिथी दत्त जयंती म्हणून साजरी होते. दत्तात्रय हे अत्रि ऋषी आणि माता अनुसूयांचे पुत्र मानले जातात. दत्तगुरू हे ब्रह्मा विष्णू महेश यांचं एकच स्वरूप आहे. श्री गुरुदेव दत्त हे हिंदू धर्मातले पहिले गुरु समजले जातात. हिंदू धर्माच्या प्रसारासाठी त्यांनी भारतभर भ्रमण केलं. दत्ताची स्थानं प्रयाग तसंच महाराष्ट्रात औदुंबर, गाणगापूर, माहूर, नृसिंहवाडी आदी ठिकाणी आहेत. दत्तावतार नृसिंह सरस्वती यांच्या कार्यावर लिहिलेला गुरुचरित्र हा ग्रंथ भक्तिभावानं वाचला जातो. दत्त दिगंबर दैवत माझे, हृदयी माझा नित्य विराजे. दत्त दिगंबर दैवत माझे. अनुसूयेचे सत्व आगळे, अनुसूयेचे सत्व आगळे. तिन्ही देवही झाली बाळे, झाली बाळे. त्रैमूर्ती अवतार मनोहर, त्रैमूर्ती अवतार मनोहर. दीनोद्धारक त्रिभुवनि गाजे. दत्त दिगंबर दैवत. उत्तर भारतात अनेक ठिकाणी धुक्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. राजधानी दिल्लीत काल दिवसाची सुरुवात दाट धुक्यानं झाली होती, मात्र आज वातावरण काही प्रमाणात स्वच्छ होतं. दिल्लीत धुक्यामुळे 10 रेल्वेगाड्याच्या वेळात बदल करण्यात आला असून 6 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. उत्तर प्रदेशात अनेक भागात कडाक्याची थंडी जाणवत आहे, तर कर्नाटक, ओडिशा, बिहारमध्ये काल रात्री तापमान सरासरीपेक्षा कमी नोंदवलं गेलं. पंजाब, हरियाणा आणि बिहारच्या अनेक भागात दाट धुक्यामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. राज्यात थंडीचा कडाका कायम असून अहमदनगर इथं काल 7.8 किमान तापमानाची नोंद करण्यात आली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. तामिळनाडू, आंध्र प्रदेशला वरदा चक्रीवादळाचा तडाखा, 10 जण मृत्युमुखी. लष्कराचं मदतकार्य वेगानं सुरू. केंद्र सरकार कोणत्याही मुद्द्यावर चर्चेला तयार, पण अधिवेशनाचं कामकाज सुरळीत होऊ द्या, माहिती प्रसारण मंत्र्यांचं आवाहन. पेट्रोल, डिझेल, डिजिटल खरेदीवर आजपासून सवलत सुरू. सवलतीची रक्कम कॅशबॅक पद्धतीने मिळणार. 11व्या जागतिक बिलियर्ड स्पर्धेचं अजिंक्यपद पंकज अडवाणीनं पटकावलं. आणि राज्यात थंडीचा कडाका कायम. अहमदनगर इथं 7.8 किमान तापमानाची नोंद. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया सकाळी 11:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.